नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल बघा, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न सर्व उपयुक्त आपल्याला असणार आहेत. आता आपला भाग असणार आहे 486वा. या भागामध्ये आपण 9 मार्च 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा. याचा PDF हा आपल्याला टेलिग्रामवर प्राप्त होऊन जाईल. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर गेल्या व्हिडिओमध्ये आपण एक प्रश्न तुमच्यासाठी ठेवला होता, ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं होतं. प्रश्न असा होता, नुकतंच जिष्णू देव वर्मा यांनी महाराष्ट्राच्या कितव्या राज्यपाल पदाची शपथही घेतलेली आहे? तर जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्राचे बघा 23वे राज्यपाल बनलेले आहेत. लक्षात ठेवायचं, कितवे? 23वे. याच्या अगोदर कोण होते? आचार्य देवव्रत, ज्यांना बघा महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार हा सोपवण्यात आला होता. आता त्यांच्या जागेवर जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्राचे राज्यपाल असणार आहेत 23वे. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, BCCIने क्रिकेटर ऑफ द इयर 2025-26 म्हणून कोणास घोषित केले? आता घोषित कोणी केलेलं आहे? BCCIने. काय? तर क्रिकेटर ऑफ द इयर 2025-26 म्हणून. तर लक्षात ठेवायचं आहे पर्याय ब, शुभमन गिल. भारताचा ODI कर्णधार, वन डे कर्णधार कोण आहे? शुभमन गिल आहे बघा. तर हा शुभमन गिल BCCIने क्रिकेटर ऑफ द इयर 2025-26 म्हणून बघा घोषित केलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. जे काही 2025-26 या वार्षिक सालामध्ये जे काही त्यांनी बघा कामगिरी केलेली आहे, तर त्यासाठी शुभमन गिलला 2025-26 म्हणून बघा क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आलेले. आता BCCIने घोषित केलेले, तर BCCIचे जर आपण प्रमुख पाहिले तर मिथुन मन्हास आहेत बघा. मिथुन मन्हास. 1928 साली BCCIची स्थापना झाली होती, हे लक्षात ठेवायचं आहे. मुंबई, वानखेडे, महाराष्ट्र या ठिकाणी BCCIचं मुख्यालय आहे. दुसरा प्रश्न पाहूया. कोल्ड रिस्पॉन्स हा द्विवार्षिक लष्करी सराव कोणती संघटना आयोजित करत असते? तर लक्षात ठेवायचं आहे, कोल्ड रिस्पॉन्स हा द्विवार्षिक लष्करी सराव पर्याय क, नाटो संघटना आयोजित करत असते. प्रश्न महत्त्वाचा आहे, जो देखील विचारला जाऊ शकतो. जर आपल्याला नाटोचा फुल फॉर्म येत असेल बघा, नाटोचा फुल फॉर्म, तर तो आपण कमेंट करून सांगायचा आहे. प्रश्न तिसरा, भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून बघा कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ. दोन प्रश्न इथे विचारले जातात बघा. लष्कर प्रमुखास काय म्हटलं जातं? तर जनरल असं म्हटलं जातं बघा, जनरल. आणि उपप्रमुखास काय म्हटलं जातं? लेफ्टनंट जनरल असं म्हटलं जातं. आणि उपप्रमुख किंवा लेफ्टनंट जनरलपदी बघा आता धीरज सेठ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे बघा 1 एप्रिल 2026 पासून आपला पदभार स्वीकारणार आहेत. केव्हापासून? तर 1 एप्रिल 2026 पासून आता भारतीय लष्कराचे उपप्रमुख हे लेफ्टनंट जनरल धीरज सेठ असणार आहेत. सध्या कोण आहेत? पुष्पेंद्र सिंग आहेत. त्यांच्या जागेवर धीरज सेठ आता पदभार सांभाळणार आहेत. लक्षात ठेवायचं आहे. सध्या प्रमुख कोण आहेत? उपेंद्र द्विवेदी आहेत बघा, उपेंद्र द्विवेदी. भारतीय लष्कर प्रमुख कोण आहेत? उपेंद्र द्विवेदी. थोडीशी लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्याबद्दल माहिती पाहिली तर 1 एप्रिल 2026 पासून ते उपसेना प्रमुख असणार आहेत. सध्याचे पद जर आपण पाहिले तर ते जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. कोठे? तर पुण्यात स्थित दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. आणि ते अत्यंत अनुभवी चिलखती अधिकारी आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. शिक्षण आपण पाहिलं तर ते नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला आणि इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडूनचे माजी विद्यार्थी आहेत. कारकीर्द 20 डिसेंबर 1986 रोजी बघा सेकंड लान्सर्स दलात नियुक्ती मिळवली होती. अतिविशिष्ट सेवा पदक आणि परमविशिष्ट सेवा पदक ही दोन महत्त्वाची पदके या पदकांनी त्यांना सन्मानित देखील करण्यात आलेले आहे. त्यानंतर युनायटेड नेशन्स अंगोला व्हेरिफिकेशन मिशनमध्ये ऑपरेशन ऑफिसर म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेले आहे.
प्रश्न 4, भारतातील कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या महिला मुख्य अधीक्षक कोण बनल्या आहेत? ज्याचं नाव आहे पर्याय क R.M. नाचम्मई. R.M. नाचम्मई ह्या भारतातील कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या महिला मुख्य अधीक्षक बनलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 5, फिनो पेमेंट्स बँकेचे अंतरिम CEO म्हणून कोणाला RBIने मान्यता दिली आहे? तर फिनो पेमेंट्स बँकेचे अंतरिम CEO म्हणून बघा RBIने पर्याय ड केतन मर्चंट यांना बघा RBIने फिनो पेमेंट्स बँकेचे अंतरिम CEO म्हणून मान्यता दिलेली आहे. प्रश्न यावर विचारला जाऊ शकतो, स्थापना केव्हा झाली होती फिनो पेमेंट्स बँकेची विचारली जाईल. तर 2006 साली बघा फिनो पेमेंट्स बँकेची स्थापना ही झाली होती. मूळ कंपनी जर आपण पाहिली तर फिनो पेटेक लिमिटेड ज्याची स्थापना झाली होती 2006 मध्ये. त्यानंतर पेमेंट्स बँक म्हणून सुरुवात केव्हा झाली तर 2017 मध्ये. पेमेंट्स बँक म्हणून सुरुवात केव्हा झाली 2017 मध्ये सुरू झाली. संस्थापक कोण आहेत? मनीष खेरा. या फिनो पेमेंट्स बँकेचे संस्थापक कोण आहेत? मनीष खेरा आहेत. मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? नवी मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. मुख्य उद्दिष्ट काय आहे तर डिजिटल पेमेंट्स, रेमिटन्स आणि आर्थिक समावेशन हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. थोडीशी माहिती पाहूया. 2006 मध्ये बघा फिनो पेटेकची स्थापना झाली. काय? फिनो पेटेकची. RBI कडून पेमेंट्स बँक स्थापन करण्यासाठी 2015 मध्ये बघा मान्यता प्राप्त झाली. मार्च 2017 मध्ये बँक म्हणून काम करण्यासाठी अंतिम मंजुरी देखील मिळाली आणि एप्रिल 2017 मध्ये अधिकृत नाव काय करण्यात आलं तर फिनो पेमेंट्स बँक लिमिटेड. काय? फिनो पेमेंट्स बँक लिमिटेड याचं नाव जे झालं ते 2017 साली झालेलं हे लक्षात ठेवायचं आहे. 2021 मध्ये शेअर बाजारामध्ये सूचीबद्ध IPO होणारी पहिली पेमेंट्स बँक जर आपण पाहिली तर ती असणार आहे बघा फिनो पेमेंट्स बँक. 6वा प्रश्न आहे, महिला उद्योग सक्षमीकरण योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे तर पर्याय क तमिळनाडू. तमिळनाडू राज्य सरकारने बघा महिला उद्योग सक्षमीकरण योजना ही नुकतंच सुरू केलेली आहे. त्याचं कारण तर 5 वर्षामध्ये 1 लाख महिलांना व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देणे. किती? तर 5 वर्षामध्ये 1 लाख महिलांना व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देणे. ही योजना जी आहे बघा तर ती महिला उद्योजकांना सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून मानली जात आहे. आर्थिक मदत जर आपण पाहिली तर 10 लाखापर्यंत बँक कर्ज आणि 25% किंवा कमाल रुपये 2 लाख अनुदान हे या ठिकाणाहून प्राप्त होणार आहे. काय? तर 10 लाखापर्यंत बँक कर्ज आणि 25% किंवा कमाल 2 लाख अनुदान हे मिळणार आहे. प्रशिक्षण व आधार जर आपण पाहिला तर इच्छुक महिलांना कौशल्य विकास, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि संस्थात्मक आधार हा दिला जाणार आहे. ही योजना कोणासाठी असणार आहे तर नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिला आणि महिला नेतृत्व असलेल्या MSME यांच्यासाठी ही योजना असणार आहे. 5 वर्षात 1 लाख महिलांना उद्योजक बनवण्याचे उद्दिष्ट असलेली ही जी काही योजना आहे तर ती MSME विभागाद्वारे राबवली जाणार आहे. कोणत्या विभागाद्वारे तर MSME या विभागाद्वारे ती राबवली जाणार आहे. 7वा प्रश्न आहे, गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला होता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. इथे पाहत आहोत आपण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. प्रश्न काय आहे? हुरून ग्लोबल रिच लिस्टनुसार बघा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ठरलेले आहेत? ज्याचं नाव असणार बघा पर्याय अ इलॉन मस्क. टेस्लाचे संस्थापक आहेत बघा, टेस्लाचे संस्थापक. एक प्रश्न तुमच्यासाठी, टेस्लाचे पहिले शोरूम कोणत्या ठिकाणी ओपन करण्यात आले? ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. तर हे इलॉन मस्क बघा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. आशियातील जर आपण पाहिले तर मुकेश अंबानी आहेत. लक्षात ठेवायचं आहे. आकडेवारी कोणाची आहे? हुरून ग्लोबल रिच लिस्टनुसारची ती आकडेवारी आहे. 8वा प्रश्न आहे, भारताने मानवतावादी मदत म्हणून किती मेट्रिक टन तांदूळ हे मोझांबिकला पाठवलेले आहेत? तर पर्याय क 500 मेट्रिक टन. किती? 500 मेट्रिक टन एवढे बघा तांदूळ भारताने मोझांबिकला पाठवलेले आहेत. कशासाठी? तर त्या ठिकाणी बघा एक विनाशकारी पूर आलेला आहे, पूर.
आणि या पुरामुळे प्रभावित झालेल्या मोझांबिकला भारताने बघा मानवतावादी मदत म्हणून 500 मेट्रिक टन एवढे तांदूळ बघा मोझांबिक देशाला पाठवलेले आहेत. मोझांबिकचा जर आपण पाहिला तर मोझांबिकला सर्वाधिक तांदूळ जर कोणता देश निर्यात करत असेल तर त्यामध्ये आपल्या भारताचं नाव प्रथम येतं. भारत हा बघा मोझांबिकला तांदूळ निर्यात करणारा एक प्रमुख देश आहे, जो प्रामुख्याने बिगर बासमती तांदूळ पुरवत असतो. मोझांबिक देशाला लक्षात ठेवायचं आहे. प्रमुख पुरवठादार कोण आहेत तर आयातीमध्ये भारत, व्हिएतनाम आणि थायलंड हे प्रमुख देश आहेत जे मोझांबिकला निर्यात करत असतात तांदळाची. नवा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. दिल्लीला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी दिल्ली पोलिसांचे ऑपरेशन कोणते, याचं उत्तर आपल्याला जास्तीत जास्त कमेंट करून सांगायचं आहे. हे झाले आजचे महत्त्वाचे करंट अफेअर्स. आता घेऊया पटकन रिव्हिजन, म्हणजे चांगलं लक्षात राहील. प्रश्न पहिला, BCCIने क्रिकेटर ऑफ द इयर 2025-26 म्हणून कोणाला घोषित केले? शुभमन गिलला घोषित केलेला आहे. दुसरा प्रश्न आहे, कोल्ड रिस्पॉन्स हा द्विवार्षिक लष्करी सराव कोणती संघटना आयोजित करते? पर्याय क नाटो. नाटो ही संस्था बघा कोल्ड रिस्पॉन्स हा द्विवार्षिक लष्करी सराव नाटो संघटना आयोजित करत असते. पुढील प्रश्न आहे तिसरा, भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर लेफ्टनंट जनरल धीरज शेठ यांची बघा भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून बघा नियुक्ती करण्यात आलेले आहेत. हे प्रमुख आहेत. सध्या उपप्रमुख कोण आहेत तर पुष्पेंद्र सिंग आहेत. यांच्या जागेवर धीरज शेठ यांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे. प्रश्न कोणता चौथा, भारतातील कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या महिला मुख्य अधीक्षक कोण बनल्या आहेत? RM नाचम्मई या भारतातील कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या महिला मुख्य अधीक्षक बनलेल्या आहेत. फिनो पेमेंट्स बँकेचे अंतरिम CEO म्हणून कोणाला RBIने मान्यता दिलेली आहे? तर केतन मर्चंट यांना फिनो पेमेंट्स बँकेचे अंतरिम CEO म्हणून RBIने मान्यताही दिलेली आहे. पुढील प्रश्न आहे, महिला उद्योग सक्षमीकरण योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर तमिळनाडू राज्याने महिला उद्योग सक्षमीकरण योजना सुरू केलेली आहे. हुरून ग्लोबल रिच लिस्टनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ठरले आहेत? इलॉन मस्क हे बघा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. भारतातील आणि आशियातील मुकेश अंबानी ठरलेले आहेत. भारताने मानवतावादी मदत म्हणून किती मेट्रिक टन तांदूळ मोझांबिकला पाठवलेले आहेत? तर 500 मेट्रिक टन एवढे तांदूळ भारताने मोझांबिक देशाला पाठवलेले आहेत मानवतावादी मदत म्हणून. त्या ठिकाणी पूर आलेला आहे. नवा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. दिल्लीला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी दिल्ली पोलिसांचे ऑपरेशन कोणते जे सध्या राबवले जात आहे? याचं उत्तर आपल्याला जास्तीत जास्त कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल धन्यवाद. याचा PDF हा आपल्याला टेलिग्रामवर प्राप्त होऊन जाईल. टेलिग्रामची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही ते टेलिग्रामचे चॅनल जॉईन करू शकता. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.